स्वर्गीय आराराबांची शिकवण आणि जर तुम्हाला असं वाटतं की जिल्ह्यातील प्रश्न सोडू शकतो, तुम्हाला असं जर वाटतं की मला थोडेफार प्रश्न कळले, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचा असेल, महिला संरक्षणाचा असेल, हे जर मला कळले आणि तुम्हाला जर वाटतं की मी राजकारणात यावं आणि तुम्ही जर माझ्यासोबत राहणार असाल याची अजून मला गॅरंटी नाही राजू भाऊ, पूर्ण गॅरंटी आहे, कुठं ऐका मला, तुमची पूर्ण गॅरंटी आहे. पण मी जर नाही म्हणून तुम्ही काय करता त्याची गॅरंटी मला नाही. मी जर नाही म्हणून तुम्ही काय करता. हे बघा, मी एक सामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता आहे. सामान्य कुटुंबामध्ये माझा जन्म झालाय. माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायतीला गेलेलं नाही, कोणी राजकारणामध्ये आलेलं नाहीये. स्वर्गीय आराराबा होते, त्यांचा मी लाडका होतो. त्यांनी माझं पोट धरून खेळायला घेऊन मला जिल्हा परिषदला या सगळ्या यांच्या साक्षीने पाठवलं. त्यानंतर तर आजपर्यंत मला कोणीच गॉडफादर मिळालेलं नाहीये. आणि राजकारणामध्ये तुम्ही किती हुशार असा, तुम्ही किती अभ्यासू असा, पण तुम्हाला जोपर्यंत गॉडफादर मिळत नाही, तुम्हाला संधी मिळत नाही. ही परिस्थिती वस्तुस्थिती आहे. तुम्ही आज तुमच्या पक्षाचे कुठले बंधन न पाळता बिनधास्तपणे राजू शिंदे म्हणू शकले असते की केंद्रीय मंत्र्यांना काय वाटेल, आमदारांना काय वाटेल. राजू म्हणू शकले असते की पक्ष विचारायला तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, इतरांना काय वाटेल. संदीप वर्षे राजकीय मंडळ झालेला मला या ठिकाणी दिसतोय. त्यांनाही विचारतील कस काय भाऊ, संदीप भाऊ तुम्ही कस काय भाषण केलं. आता बराड सर आणि काकांचा विषय वेगळा, ते कायम आशीर्वाद माझ्या पाठीचे असतात. आणि मला आनंद याचा आहे की आता नवरे साहेब या ठिकाणी येऊन गेले. अभ्यासू लोक त्यांचा पाठिंबा आहे. थोरात साहेब, गायकवाड साहेब जे छत्रपती संभाजीनगर गाजवलेले प्रोग्राम महाराज या ठिकाणी आले. तलाठी महासंघाचे अध्यक्ष आलेत. आमचे जे उर्फ झरारे साहेब या ठिकाणी बसलेले. हे सगळ्यात महत्वाचे आणि मोलाचे लोक आहेत. गायकवाड साहेब आहेत. कळवा महाराज तिथे काय माझ्यासोबत आहे. तर हे सर्वजण वेतरमामा मला सांगताय. मला योगेश पात्रीकर काही जरी झालं की लगेच फोन करते. ते यादी गावाला झाल्याचं फायनल झालं बरोबर लक्षात. मी म्हणलं की म्हणलो का माझ्या पक्षात तिकीट लागतं. आणि आमचं ऐकाय कोण येणार कोण यादी निघली. मी आता टीव्हीवर पहिले डाउनलोड केली. ते कटले 2 जण कटले. आता आपलं जमतं असं साहेब या ठिकाणी सगळे चालू आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, हे जे राजकीय पक्ष बलाढ्य आहे, ताकदवान आहे, यांच्याकडे प्रत्येक प्रकारची शक्ती आहे. परंतु माझ्याकडे माझ्यासोबत तुम्ही सर्व नसतील. माझ्याकडे 100-200 कोटी रुपये नसतील. माझ्याकडे मोठ्या पदांचा अनुभव नसतील. माझे कारखाने आणि नाहीत माझे पत्त्याचे अड्डे. परंतु तुम्ही आहात माझ्यासोबत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझी मोठी भगिनी म्हणते आशीर्वाद आहे. आणि ही वाघिणी अशी उघडली की 1000-2000 रुपये असे पळून जाते. म्हणून मी सांगतो की परत एकदा विचार करा. आपला अपमान होऊ शकतो, सन्मान मिळणार नाही. कारण आराराबांनी मला काय सांगितलं, माझी एकदा पक्षातून हकालपट्टी झाली होती. मी नामित केलो होतो, होळीचा दिवस होतो. मला आवाला आपण रडल्या कचरा रडलं होतं. तुम्ही आवाज धुतोय, तुम्हाला अजून झाला पाहिजे. तू तयार होशील, अजून तुझा अपमान झाला पाहिजे, तुला तुझी हकीकत कळली पाहिजे. अजून तुझा अपमान करतो 2 महिने घेत नाही, 3 महिने घेत नाही. म्हणजे माझा म्हणायचा उद्देश असे की राजकीय व्यासपीठ हे असं असतं की ज्याच्यामध्ये पावला पावले अपमान असतो. फक्त त्याच्यामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुमच्याकडे जर विजन असेल, तुम्हाला वाटत असेल तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा, उद्योग आला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडता आले गेले पाहिजे. तुम्हाला एकच उदाहरण देतो. 50, 60, 70 वर्षापूर्वी इकॉनॉमी जी होती ती शेती होती. आणि 60, 70 वर्षानंतर शेती काय नाही. मी खूप 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 अभ्यास त्याच्यामध्ये केला, खूप विचार केला. ग्रामीण भागामध्ये फिरलो. लोकांच्या घरी कापूस होता,
लोक ओट्यावर झोपत होते, ते कापसाचे किडे त्यांना बसून देत होते, त्यांना अपेक्षा होती 10-12 भाव येईल, पण 7,000 महाराज आला नाही. तर का नाही आला? आपली इकॉनॉमी का कोलॅप्स झाली? तर जे आपलं पॉप पॅटर्न होतं, आपण ओवा लावायचो, टोबॅको लावायचो, तंबाखू लावायचो, जे काही लावायचो ते एक्सपोर्ट व्हायचे. आणि आज ज्या ज्या गोष्टी असतात, मी शेतकरी, मी पेरू लावतो, 1 रुपया किलो विकतो, 3 दिवसात पेरू खतम होऊन जातो. मला परवा दिल्लीला लोक भेटले 26 जानेवारीला, ते म्हणजे आमचा सत्कार आहे शेतकरी म्हणून. तुम्ही काय लावता? म्हणजे आम्ही पेरू लावतो. मी काय लावतो? म्हणजे 1 रुपये किलो. म्हणजे आपण पॅटर्न बदललं पाहिजे. म्हणजे काय आहे पॅटर्न बदललं पाहिजे? मी म्हणलं आपण असं पॅटर्न बघितलं पाहिजे की ज्या गोष्टी डॉलरमध्ये पैसे येतात त्या गोष्टी आपण का लावत नाही? म्हणजे आपल्या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी सीड्स कंपनीला मोठं करण्यासाठी आपलं पॅटर्न बदललं. ही शोकांची काय प्रायव्हेटायझेशनसाठी पॅटर्न बदललं. ते कोणी असतील, मी परत सांगतो की या क्षणाला 2:43 मी कोणत्याही पक्षात नाही, म्हणजे मी जबाबदारी तुम्हाला सांगतो. तर अशा गोष्टी आहेत, तरुणांच्या हाताचा विषय आहे, शिक्षणाचा विषय, म्हणजे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं स्वातंत्र्य. माझ्या विषयामध्ये, माझ्या सामाजिक विषयामध्ये, माझ्या विषयामध्ये मला चिठ्ठी दिली की घोषणा करून टाका. अशी कशी घोषणा करून तर माझा म्हणायचा मुद्दा असा आहे की स्वातंत्र्य जर विचारांना मिळत असेल तर त्या सभागृहात जाण्याचा अर्थ आहे. त्यामुळे तुम्ही मला दिलेला आशीर्वाद, तुम्ही दिलेले मला मोलाचे शब्द, तुम्ही जर म्हणले तुम्ही छत्रपती संभाजीनगरची लोकसभा लढायला तयार. राहिला प्रश्न पक्षाचा. तुम्ही सगळं ठरवा तो पक्ष. तुम्ही जर ठरवलं पक्ष नाही तर अपक्ष. हे ठरलं छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आपल्या ठरलं. आज तुम्ही म्हणजे घरी बसा तर घरी बसून नाही, म्हणजे माझ्याशी काही हे नाही. पण एक सांगतो मी तुम्हाला परत जबाबदारीने की राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला आणि मला स्वतःचे विचार प्रकटपणे मांडणाऱ्यांसोबत जावं लागेल. तुम्हाला आणि मला जी आपल्याला विचारांची मौलिक देतील, मोकळीक देतील, त्यांच्यासोबत जावं लागेल. त्यांना आपल्या सोबत घ्यावं लागेल. जर आपले विषय मांडण्यासाठी परवानगी देत नसेल तर एका चळवळी आपल्याला करावं लागेल, असं या ठिकाणी ठरलं. मी जबाबदारीने समाज माध्यमांना सांगू इच्छितो, सगळ्यांना सांगू इच्छितो, मी जो शब्द दिला होता मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यापर्यंत येईपर्यंत मी राजकारणात जाणार नाही, तो या छत्रपतीच्या मावळ्यांनी पाळला. तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याबरोबर आलाराबाचा चाहता कार्यकर्ता आहे, तो मी पाळला. माझ्या निष्ठेचा प्रश्न मी तुम्हाला सांगू इच्छित नाही. आलाराबा 2014 ला गेल्यानंतर देखील आज देखील रोज माझ्या सकाळची सुरुवात त्यांच्या फोटोचे दर्शन घेऊन होती. त्यांच्या विचारांना चालणारा मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे माझ्या निष्ठेवर कोणी बोलू नका. प्रश्न एवढा आहे की आता परत एकदा कालपासून न्यायालयीन लढाई सुरू झाली. ती न्यायालयीन लढाई मुंबईला मी तुमचा भाऊ म्हणून लढणार, ती न्यायालयीन लढाई मी सुप्रीम कोर्टात तुमचा भाऊ म्हणून लढणार. आणि मला विश्वास आहे याबरोबर जर सभागृहाची ताकद मिळाली तर कोणी मायचा लाल आपला विचार करायला येणार नाही, एवढा मी या ठिकाणी शब्द देतो. आणि परत एकदा सांगतो की छत्रपती संभाजीनगरच्या खासदारची निवडणूक लढवायची आपल्याला सर्वांना आहे. तर तुम्हाला ताकदीने माझ्यासोबत राहावं लागेल, तुम्हाला मला आशीर्वाद द्यावा लागेल. तुम्ही उमेदवार आहात म्हणून असं काम करावं लागेल. परत एकदा विचार करा आणि एकदा जोरात हो किंवा नाही म्हणा. मला स्पष्ट करा, मला गाफील ठेवू नका. मी तुमच्यासोबत
आणि तो मागे पुढे घोषणा आहे 18 पगड जातीच्या मावळ्यांना मिळते, माझ्यासमोर सनी बसलेला आहे, तो ही घोषणा देतोय. म्हणजे मला आज अभिमान वाटतो की एकटा महाराष्ट्र समाजापुरता नाही, तर 18 पगड जातीच्या मावळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्यामुळे तिथली दूर नाही असं आपण या ठिकाणी म्हणू. आपण सर्वांनी मला सन्मानित केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.